आत्ता तर ब्लाऊजची बटणं सुद्धा स्टेजवर काढली जात आहेत. लोकांना म्हटलं, अरे बारमधलं इथे आलं, आम्हाला आता 300 रुपये 500 रुपये तिकीटात मला हे बघायला मिळणार आहे. अरे हे काय, ही याच्याबरोबर झोपून झाली आहे, आपल्याबरोबर का नाही. माझी केस बीस पकडलेले आहेत ह्याच्यामध्ये झीच्या पार्टीत. एकटी बाई असेल ना तर तुम्हाला ती अवेलेबल आहे हे तुम्ही हेच करता, तिला क्रेडिटच करता की मी लक्षा मामा बोलतोय. लक्षा मामा मला कशाला फोन करतील, संबंधच नाही. म्हटलं प्लीज ठेवून द्या फोन. अशोक मामा आणि मी कपलमध्ये काम केलं. म्हटलं अशोक मामा बरोबर कसं काय सीन करवा, लव्ह सीन वगैरे. अरे बापरे, निवेदिता ताई समोर. ओ सजना दूरवा दूरवाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. विवाह कलेक्शन बाय P&G ज्वेलर्स. लावणी सम्राज्ञी आणि अभिनेत्री मेघा घाडगे ताई, तुझं खूप खूप स्वागत आहे राजश्री मराठीवर. धन्यवाद धन्यवाद. ताई, मी उल्लेखच असा केला की लावणी सम्राज्ञी आणि अभिनेत्री. आता तू मला सांग, तुझ्या या प्रवासातलं जर 100% जर कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर तू स्वतः लावणी सम्राज्ञी म्हणून स्वतःला किती गुण देशील आणि अभिनेत्री म्हणून किती गुण देशील, किंवा दोघांमध्ये जर वाटणी करायची झाली टक्क्यांमध्ये तर कशी करशील? अरे तू कसं रे, एकाच आईचं बाळ म्हणतो ना आपण, हे चांगलं की हे चांगलं, असं नाही होऊ शकत. ते दोन्हीही माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण मी म्हणेन की लावणीने मला जगवलं आणि अभिनयाने मला तारलं पुढे जाऊन. वा वा. तरीही जेव्हा मेघा घाडगे हे नाव येतं तेव्हा कुणीही अगदी डोळे झाकून जेव्हा नाव घेतं तेव्हा लावणी हेच डोळ्यापुढे येतं. हे सोपं नाहीये. याच्याकडे तू पॉझिटिव्हली बघतेस की निगेटिव्हली बघतेस? कारण तुझ्या पुढे लावणी सम्राज्ञी हे लागणं एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि पुन्हा एकदा लावणी फक्त लावणीच का असंही आपण बघू शकतो. तर तू याकडे कसं बघतेस? हां, कारण लावणी, कारण पहिली मी अभिनेत्री आहे. नाटक, मग लोकनृत्य, मग त्याच्यातनं मी लावणी, मग अभिनय, असं सगळं चित्रपट वगैरे असं आलं. पण लोकांनी एक आयडेंटिटी दिली मला. लोकांना ते जास्त ॲप्रिशिएट झालं, लोकांना जास्त आवडलं, म्हणून मला लावणीमध्ये जास्त नाव करता आलं. कारण त्या काळात ना 16,000 देखणे तुला माहितीच आहे किती गाजलं होतं. सुरेखा पुणेकर, आणि तो काळ आजही लोकांच्या डोळ्यासमोरनं जातो, तेव्हा खूप प्राऊड फील होतं रे. तर त्या दरम्यान मी आले होते, त्या दरम्यान माझी सुरुवात होती. ताई ग्रेट लावणी सम्राज्ञी. आजही त्यांचं नाव आहे. त्या काळात आजही. म्हणजे त्यांचे शो बघायला लोक पेपरच्या जाहिरातींची वाट बघायची की कधी सुरेखाबाईंची लावणी मुंबईत येते. आपल्या मुंबईत तर थिएटर्समध्ये हाऊसफुल थिएटरच्या अशा पाट्या लागायच्या दिवसेंदिवस. हो, खरं आहे. आणि पहिल्यांदा लावणीचा हाऊसफुल बोर्ड बघितलेला आम्ही. आणि त्याच्या आधी आमचं लावण्यवेल होतं, संतोष परब यांचं. पहिलं लावणीचा कार्यक्रम जो सुरू झाला तो लावण्यवेल. त्याच्यातनं मग सुंदरा मनामध्ये भरली, आणि मग 16,000 देखणे, असा तो सगळा ग्राफ्ट होता. पण 16,000 देखणेने म्हणजे मला अभिमान वाटतो की मी त्या बॅनरमध्ये होते, मी त्यांच्यासोबत काम केलं. खरंच खूप अजूनही असं मागे वळून बघितलं ना की काय सुंदर दिवस होते ते, असं वाटतं. किती सुंदर. तुला मी स्टेजवर नाचतानाही पाहिलंय आणि चित्रपटात अभिनय करतानाही पाहिलंय. जेव्हा नाटकातनं पुढे जात होतीस तेव्हा मेघा घाडगेने बाय चॉईस काय स्वीकारलं, नाटक की डान्स? तुला माहिती आहे, कॉन्ट्रोवर्शियल झालं होतं एक गोष्ट अशी. माझं गाढवाचं लग्न पण चालू होतं, गाढवाच्या लग्नात काम करत होते, आणि ॲट अ टाईम माझा लावणीचा कार्यक्रम पण चालू होता दुसरा, आणि एकच तारीख आली होती दोघांची पण. पण मी ऑलरेडी, कारण तो लावणीचा कार्यक्रम खूप कॉन्ट्रॅक्ट शो होता, आणि दुसरा होता तो प्रोफेशनली शिवाजी मंदिरचा कार्यक्रम, गाढवाचं लग्न. आणि माझी जी वाट लागली होती त्यावेळेला, नाटक की नृत्य,
कारण कॉन्ट्रॅक्ट शो असल्यामुळे मी ऑलरेडी तारीख दिली होती आणि त्यावेळेस कॉन्ट्रॅक्ट शो भरपूर चालायचे मुंबईत लावणीचे आणि थिएटरचे शो कधीतरी लागायचे. पण तारखा त्यावेळेस काय मोबाईल नव्हतं रिमाइंड द्यायला किंवा काय, आपलं डायरीत लिहून ठेवलं किंवा कॅलेंडरवर लिहून ठेवणं. पण त्या दरम्यान मी जेव्हा सांगितलं त्यांना की मी ऑलरेडी तारीख घेतली आहे, तर मला करता येणार नाही आजचा प्रयोग किंवा तो प्रयोग, त्या दिवशीचा प्रयोग. पण मग तो असं झालं की असं कसं, मोठं बॅनर आहे, करावंच लागेल तुला. म्हटलं मी ऑलरेडी घेतलं आहे सर कार्यक्रम, मी कसं एका दिवशी हे सगळं एकाच वेळेला. कारण थोड्या वेळासाठी येऊ शकले असते तर चाललं असतं, पण ते तसं नाही आहे होणार. पण मग दुसऱ्या दिवशी मी त्या कार्यक्रमात मला नाटक करताच आलं नाही, तो शो कॅन्सल करावा लागला. कारण तारीख त्यांच्या हातातच आहे ती कारण मी आणि त्याच्यासाठी वेळ होता व्यवस्थित की ती तारीख दुसऱ्याला देऊ देऊ शकतो. शकत होतो. एवढं तर कळतंय मला. पण ती अडवणूक होती माझ्यासाठी खूप, की तुझ्यासाठी आम्ही शो कॅन्सल करायचा का, हा प्रश्न होता. म्हणजे ठीक आहे, समजूच शकते, कारण मी कोण नाही आहे तशी, माझं नाव नाही आहे किंवा मी खूप मोठी आर्टिस्ट नाही की माझ्यासाठी तारीख कॅन्सल होईल. मग मी त्या कार्यक्रमाला गेले. ते दुसऱ्या दिवशी पेपरभर माझी पूर्ण हेडलाईनच होत्या माझ्या नावाच्या, मेघा घाडगे हाजीर हो. आता ते वेगळी गोष्ट आहे, पण आता जर तू म्हणालास की नाटक की लावणी, तर खरंच लावणी. पण नाटक हे माझं पहिलं प्रेम आहे, ते राहील. पण आता ज्यासाठी माझा लढा चालला आहे, तर मी आत्ताच्या घडीला मी लावणीला प्राधान्य देईन. क्या बात आहे. तुझे एक किस्सा सांगितलास गाढवाच्या लग्न नाटकाचा. खरं तर आपण असं म्हणतो की अभिनय क्षेत्र आणि राजकारण कायम वेगवेगळं आहे, पण जेव्हा असे किस्से समोर येतात तेव्हा लक्षात येतं की या क्षेत्रातही एक राजकारणाची वेगळी वाट आहेच की. राजकारण वगैरे नाही म्हणू शकत, पण ती एक कसं ते मोठी माणसं आहेत ते. मग बाकीच्या लोकांचे पण तारखा घेतल्या गेलेल्या असतात, सगळ्यांनाच सांगायचं असतं. मग तू ॲडजस्ट कर, तू लहान आहेस, तू ॲडजस्ट कर, हे असं. पण आपल्याला माहिती आहे माझी दोन्हीकडे गोची झाली आहे. पण मी ऑलरेडी, आपण खूप शब्दाला पाळतो, आपण जे कलाकार अगदी. असतात प्रायोरिटी कुठल्या गोष्टीला देतो, जी पहिली तारीख येईल त्याला. बाकीचे लोक करत असतील इकडे तिकडे, पण मी खूप त्यासाठी Particular आहेस. पर्टिक्युलर आहे. पैसे किती मिळतात याच्याशी माझं देणं घेणं, मी शब्द दिला आहे. ॲडजस्ट होऊ शकलं असतं तर नक्की केलं असतं. पण तुला वाटलं होतं तेव्हा की बातम्या होतील? हो, कारण त्यावेळेला एका वेळेला 3 शो करणारी मी एकमेव मुलगी होती जी बुरखा घालून कार्यक्रम करायची. हो. हो, मी दिवसाला 3-3, 4-4 प्रयोग मुंबईतले नाटक करून मी 3-3 शो करायचे. एका एंट्रीसाठी पण मला लोक बोलवायचे. हायेस्ट पेमेंट घेणारी मी. क्या बात आहे. म्हणजे आणि मी अभिमानाने सांगते त्या गोष्टी, कारण मी त्या जपल्या, मी त्या टिकवल्या. मला स्वतःहून मी नाही कधी कोणाकडे जबरदस्तीने मला पाहिजे म्हणून मागितले. लोकांनी ती पाकिटं भरून दिलीत मला. त्यांनी माझी किंमत ठरवली की नाही बाबा, तुला हे पाकिट. मी आता त्यावेळेला ₹200-250 पण आमच्यासाठी आत्ताचे 2 लाख आहेत, 2 लाख होते ते आमच्यासाठी. जेव्हा माझ्या पाकिटात मी ₹50 ₹15 सुरुवात केली होती लोकनृत्यात एकता ग्रुपमधनं. ₹15, ₹20, ₹25, ₹50, ₹100, मग डायरेक्ट ₹250. ₹250 आल्यानंतर मी माझ्या डोळ्यासमोर डायरेक्ट 1 महिन्याचं क्रॅशन आलं रे. त्यावेळी त्या पैशांची किंमत. आणि मी नव्हतं ठरवलं ते, मला लोकांनी दिलेत पाकिट भरून ती. मला कधी असं समोरासमोर मी पैसे किती तुम्ही देणार हे मला विचारताच आलं नाही कधी. कधी हिंमतच व्हायची नाही. घाबरायला व्हायचं. मी एकटी शो करायचे, एकटी मी सगळीकडे पळायचे. कोणी फॅमिलीमधलं कोणी माझ्यासोबत, माझी आई किंवा वडील असं कोणीच नव्हतं येणारं. कारण स्ट्रगल हा बघितला मी माझ्या आयुष्यातला. त्यामुळे लोकांनी जी माझी किंमत ठरवली ती आज सगळ्यात तेवढीच आहे. ताई, तुम्हा कलाकारांना बातम्या काही नवीन नाही आहेत, बरोबर? बातम्या तुमच्यासाठी चांगल्याही असतात. जेव्हा चांगल्या बातम्या येतात तेव्हा आनंदही होतो की मेघा घाडगेचा अमुक अमुक कार्यक्रम वगैरे. आणि जेव्हा काही बातम्या धक्का देणाऱ्या असतात, कॉन्ट्रोवर्शियल असतात, तेव्हा वाईटही वाटतं, जसं मगाशच्या बातमीनं झालं. अशा कुठल्या बातम्या आहेत ज्यांनी मेघा घाडगेला हलवून सोडलं किंवा धक्का दिला? तू एक कलावंत बाजूला ठेवून
लावणीच्या काही गोष्टी बघते त्याचा तर त्रास होतोच आहे. आता काही सवय झाली आहे त्या गोष्टींची, त्यामुळे आता त्रास होणंही बंद झालं आहे. जेव्हा एक स्त्री म्हणून मी जेव्हा बघते, मी ह्या समाजात राहते, ज्या लहान मुलींवर बलात्कार होतात, जेव्हा कुठला तरी प्रदेश जळतो, जंगलं तोडली जातात आणि पाण्याची कुणकुण ज्या ज्या गावांमध्ये जाणवते, मराठी शाळा दिसत नाहीत, मराठी शाळा तुटल्या म्हणून तोडल्या जात आहेत म्हणून जेव्हा बातम्या बघतो तेव्हा त्रास होतो. मी एक कलावंत म्हणून एक वेगळी गोष्ट आहे, तो लढा आमचा चालूच राहणार आहे, तो आयुष्यभर चालू राहणार आहे. पण दिवसेंदिवस आत्ता जो समाजात ज्या गोष्टी घडतात ना, त्याच्याने खूप डिस्टर्ब व्हायला होतं रे, माणूस म्हणून. अगदी. याच बातमीचा एक दुसरा भाग असतो ते म्हणजे कॉन्ट्रोवर्सी, बरोबर? अशा कुठल्या बातम्या ज्या छापून आल्यात म्हणू किंवा डिजिटल युगात आलेल्या आहेत म्हणू, ज्या तुझ्याविषयीच्या आहेत आणि त्या बातम्या वाचून दोन गोष्टी होत झाल्या असतील. एक तर हे माझ्याविषयी का, किंवा हे असं काही झालंच नव्हतं, किंवा त्या बातमीने तुला पर्सनली वैयक्तिक आयुष्यात धक्का बसलाय, स्वतःविषयीच्या बातम्या. कारण आता कॉन्ट्रोवर्शियल तुला माहितीच आहे, मला एकाच गोष्टीमुळे जास्त लोक ट्रोल करत, तू बोलायला नको हवं होतंस. ठीक आहे, मीच तुला प्रश्न करते, काय चुकीचं बोलणं केलं मी? डीजे बंद करा, हे गाणेरडे प्रकार बंद करा, बरोबर केलं? हां. मग मला चुकीचं ठरवणारे कोण आहेत? पण तेच की का चुकीचं ठरवलं गेलं? मी तेच म्हणते की या गोष्टी लोक म्हणजे समजा लावणी करणारा ग्रुप आहे, तर मग त्यांच्यात युनिटी नाहीये का? किंवा अर्ध्यांना डीजे हवाय, अर्ध्यांना डीजे नकोय, हे आहे का? पहिली गोष्ट बरोबर बोललास, युनिटी नाही आहे. अर्ध्यांना डीजे पाहिजे, डीजे नको आहे अशी गोष्टच नाही आहे. डीजे कुठे होता आमच्या काळात? काहीच संबंध नाही. लाईव्ह शो, जिवंत शो, जिवंत कार्यक्रम. ह्या डीजेनी लावणीला काही होणार नाही आहे. आत्ता तुला माहिती आहे घडीला काय की तिथल्याच तेच कार्यक्रम कोल्हापुरात बॅन आहेत. डीजे कार्यक्रम कोल्हापुरात बॅन आहे. कॉन्ट्रोवर्शियल आपण त्याच्यावर येऊया. कोल्हापुरात बॅन केलं आहे. आली ना ताकद त्यांच्याकडे. तिथे फक्त पारंपरिक चालतं. ते फक्त महाराष्ट्राची जेवढी लोककला आहेत ते लोककला सांभाळली त्यांनी. एंट्रीच देत नाहीत त्या कलाकाराला, त्या व्यक्तीला ज्यांनी अशा पद्धतीने अश्लीलतेने कामं केली असतील त्यांना एंट्रीच नाही आहे तिथे. मग हाच बॅन जेव्हा कोल्हापूरने घेतला तेव्हा पुणे किती लांब होतं. अगदी. पण तिथल्या निर्मात्यांनी हे चालू ठेवलं कारण त्यांचे खिसे भरतायत. मुलींना शो मिळाले गेले. गावागावांमध्ये बरेच जत्रा आणि यात्रा, मला खरंच अभिमान वाटतो आता या गोष्टीचा की काही जत्रा आणि यात्रांमध्ये सुद्धा फक्त लावणी पाहिजे त्यांना. याच्यासाठीच फक्त जत्रा आणि यात्रा भरवतात. एकही हिंदी गाणं होऊ देत नाही, एकही डीजेचं गाणं होऊ देत नाही, सीडी लावली जात नाही, कुठलंही लावणी, फक्त लावणी. हा आहे की प्रेक्षक आमचा ग्रामीण विभागातला. फक्त तिकडनं उचलून दुसऱ्या गावातल्या माणसाने उचलायचं आहे. ते त्यांनी जपली आहे की नाही? तुम्ही वेगळे आहात का मराठी माणूस? हे पण तेच आहेत ना. मग नुसती लोक गोळा करायची आहेत, नुसत्या तरुण पिढीला एकत्र करायचं आहे म्हणून तुम्ही वाट लावत चाललात त्या मुलांचीही आणि त्या संस्कृतीचीही. मग तुम्ही मराठी बाणा कसला हे बोलताय? मला सांग, मराठी भाषा बद्दल आत्ता जो वाद चालला आहे, आता ह्या मराठीच आहे ना ही लावणी. मग त्याच्यासाठी ही लोक कधी बोलणार आहेत? कधी? कुठल्या दिवशी? जाग येणार आहे का? जाऊ दे, हे लावणी कलावंत काय म्हणजे थातुरमथुर आहेत का हे कलावंत? त्यांच्यासाठी बोलायसाठी तुमचा माईक का नाही उचलत? तेव्हा का नाही तुमचा मराठी बाणा जागा होत? मग याला जबाबदार कोण आहे? म्हणजे तुझा रोग कुणाकडे आहे? तुमच्याच कलावंतांपैकी काही प्रतिनिधींकडे आहे की राजकीय व्यक्तींकडे आहे? नाही, राजकीय व्यक्तींचा तसा मी म्हणत नाही आहे, पण राजकीय व्यक्तीच ही कला चालवतो ना. राजश्रय. हां, तुम्हाला आज लावणी महोत्सव तुम्ही भरवता, ठीक आहे, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मग हे जेव्हा तुम्ही सांस्कृतिक कार्यक्रमात जेव्हा पारंपरिक लावण्या सादर होतात ते बघण्यासाठी, कारण तुम्हाला शासनाचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर तुम्हाला ते पारंपरिक सादर करणं गरजेचं आहे. मग त्यातल्याच एक दोन व्यक्ती जेव्हा तुमच्या गल्ली बोळात तुमचा कार्यक्रम असतो, त्या पक्षाचा कार्यक्रम असतो, तेव्हा तुम्हाला डीजे कसा चालतो?
नाही ना व्हायला पाहिजे हे. कुठेतरी महाराष्ट्रात असंही होतंय का की आपण नाव नको घेऊया हवं तर, किंवा घेतलं तरी माझी हरकत नाहीये, काही राजकीय पक्षांकडनंच डीजे शोला परमिशन मिळत आहेत का, किंवा त्यांच्याच बॅनरवरती या डीजे शो मधल्या मुली नाचतायत का? हो झालंय की कारण त्याचे बोलणं व्हिडिओ सोशल मीडियावरती आता उघडपणे झाले आहेत. खुले आम आलेत की ते व्हिडिओ. मला तोच प्रश्न आहे की आम्ही नेमकं मग कशासाठी तुमच्याकडे यायचं आहे, कुठला न्याय मागायला यायचं आहे. आम्ही कलावंतांसाठी झटतोय. बरं व्यावसायिक कलावंत फक्त तेवढेच. आत्ता मला असं म्हणते की व्यावसायिक कलावंत जी मुंबईत आहेत ते लावणी जपतात. पुण्यात काही आहेत कलावंत ज्यांनी आता जसं संगीत बारी आहे ते काही थिएटरमध्ये, संगीत बारींच्या थिएटरमध्ये फक्त लावणी चालते. अगदी एखाद दुसरा ह्याच्यावर काय म्हणतो त्याला, डीजे डीजेवर गाण्यावर एखाद दुसरा स्पीकर्स करतात, असतील. स्पीकरवर चालतो. अतिशयोक्ती करत नाहीत ती माणसं. कपडे सोडून कामं नाही करत ती, कपडे घालून काम करतात. आत्ता तर ब्लाऊजची बटणं सुद्धा स्टेजवर काढली जात आहेत. ब्लाऊजची बटणं काढून लोकांसमोर नाचलं जात आहे आणि ते नाचत असताना लहान मुलं शेजारी येऊन नाचत आहेत आणि त्यांना तशा कंबरा हलवायला लावत आहेत, तशा अश्लील डान्स करायला लावत आहेत. मी म्हणते ह्या आया कुठे गेल्या ह्या सगळ्या. मला ना रडायला येतं निलेश, सिरियसली सांगते. नक्कीच समजू शकतो, कारण की तुझे लावणीविषयी असलेली आत्मीयता, तुझं प्रेम, तू इतकं जीवापाड जपलंय त्या पारंपरिक लावणीला, आणि जेव्हा आपल्याच डोळ्यापुढे आपण असं काहीतरी बघतो तेव्हा कुठेतरी आपल्याला हलायला होतं, आतून तुटायला होतं, जी आज तुझी अवस्था आहे. आपण नेहमी कमेंटमध्ये कितीतरी गोष्टी बघतो तिकडे की महाराष्ट्राचा बिहार करून ठेवला आहे. नुसतं कमेंटमध्ये वाचतो ना, जेव्हा वेळ येते तेव्हा ही माणसं पण यायला हवीत ना सोबत. अरे नुसतं बोलून नाही चालत ना. करायला घेतलं की सोबत का नाही येत तुम्ही, जाऊ दे तिचं ती बघून गेल असं नाही होत ना. ती व्यक्ती तुमच्यासाठी पण लढते की नाही, एकटीसाठी नाही ना. असं नाही ना करायला पाहिजे. जेव्हा मी बोललं गेलं, ज्या वेळेला मी ते रिॲक्शन दिलं त्यावेळेला मला वाटलं हा कलाकार पेटून उठेल की हे नाही व्हायला पाहिजे. जेव्हा हे 10 वर्षापूर्वी झालं होतं, जेव्हा मी पुण्याला कार्यक्रम करत होते, रोज माझे शो होते, रोज. आणि त्या शो मग मी प्रचंड पैसे कमवले रे. पण ज्या वेळेला मला त्या स्टेजवर ती मुलगी घागरा चोली घालून आली आणि चमचम करता गाणं हे जेव्हा त्यावेळेला फेमस होतं, चमचम करता नशिला बदन जेव्हा ती करायला आली घागरा चोलीवर, मी शॉक. हे काय आहे, हा कुठला प्रकार आहे. आणि मी म्हटलं हे नाही चालणार आहे बाबा, हे काय. मग त्या मुलीने मला खूप त्रास दिला. मी म्हटलं मी दुसऱ्या दिवशीपासून मी शो म्हटलं मी करत नाही आहे, मला उद्यापासून शो दिले नाही तर चालेल, पण मी ह्या प्रकारात मी नाही ना. माझी लावणी घेऊन मी नाचणार नाही तिच्यासोबत. असेल ना गरज, ही गरज आहे का आत्ताची. रोज होत आहेत ना शो, मग तुला घागरा चोली घालून यायची काय गरज होती. रोज शो मिळतोय की नाही तुला. आणि लोकांचे जो ऑडियन्स हे झाला होता ना, लोकांना म्हटलं अरे बारमधलं इथे आलं. आम्हाला आता 300 रुपये 500 रुपये तिकीटात मला हे बघायला मिळणार आहे. लोक जास्त उत्साही दारू पिऊन यायला लागले मग नंतर थिएटरला. आणि त्या मुलीने मला धमक्या दिल्या, तुला बघते मी वगैरे वगैरे वगैरे, ये तू बालगंधर्वाला, मी तुझे कपडे काढीन, तुझे ह्याव करीन. म्हटले बाई नादाला तर अजिबात लागू नको माझ्या. मी ज्या लेवलवर तू नाही ना उतरणार त्याच्या भयानक लेवलवर उतरून तुला मारेन मी. कारण धमक्या द्यायच्या नाहीत. मी चांगल्या गोष्टीसाठी म्हटलं तू एक चांगली कलावंत आहेस ना यार. म्हटलं तू जे काय केलंयस ना, म्हटलं हे बरोबर नाही आहे. याच्यात काय चुकलं माझं. जेव्हा तिने बघितलं की ऑडियन्स माझ्या गाण्याला इतक्या मोठ्या संख्येने प्रतिसाद देतोय, त्या बाईने कॅरी ऑन केलं ते. तिथेच मी म्हटलं होतं, तिथेच मी ते दिग्गज कलावंत होते तेव्हा म्हटलं तुम्ही निर्माता म्हणून हे जे काय करताय चुकीचं आहे. आत्ताच थांबवा म्हटलं ही गोष्ट. हे माझं 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट ही म्हटलं सांगते. हे आत्ता घडलंय, हे आत्ता त्याला हे मिळाले. त्यावेळेला मी आवाज उठवला होता. मी आवाज तेव्हा उठवला, तेव्हा मी पुण्यात जाणं बंद केलं. पुण्यातले शो बंद केले मी.
एखाद दुसऱ्या इव्हेंटला मी आता इव्हेंटच करत होते फक्त. मला सांग ताई, अगदी खरं उत्तर द्यायचं, बारमधला डान्स लावणीच्या मंचावर कुणी आणला? हे मी म्हटलं ना आत्ता, सुरुवातच पुण्यापासून झाली, ती त्या मुलीपासून झाली. तेव्हाच 10-12 वर्षापूर्वी झाली आहे ही. आणि हे आत्ता आता तर बारच झालाय. दीपाली बोलली ना तिथे बिग बॉसमध्ये, पण मी पण ॲप्रिशिएट केली ती गोष्ट. पण हेच मी पण बोलत होते, तेच केलं ना तेच मी. केलं अगदी. मग तिची गोष्ट करेक्ट होती आणि माझी गोष्ट वाईट होती असं कसं होईल? ती का नाही कॉन्ट्रोवर्शियलला गेली? कॉन्ट्रोवर्सी तिच्या बोलण्याची का नाही झाली? कॉन्ट्रोवर्सी म्हणजे मी नाही करायला पाहिजे त्याच्यावरच बोलले ना. तीही तेच म्हणाली. मग मला का जास्त मोठ्या प्रमाणात ट्रोल का केलं मला? हिच्यामुळे झालं, हिच्यामुळे झालं. माझ्यामुळे काय झालं? मी म्हणते ना, हे कमकुवत लोक आहेत ना, जी घर बसल्या, जे गादीवर बसून रील बघत असतात ना, त्यांना कामधंदे नसतात ना, मग ते ट्रोल करायला घेतात असं मला वाटतं. अगदी. तू एक उत्तम नृत्यांगना आहेस, अभिनेत्री आहेस. तू आता स्टेजवरच्या लावणीविषयी बोललीस की कशा पद्धतीनं स्टेजवरच्या लावणीची पूर्ण वाट लागत चाललेली आहे किंवा कशा पद्धतीनं चुकीची लोक चुकीच्या पद्धतीनं ते सादर करतायत, याविषयी आपण बोललो. पण याच लावणीला आणखी एक परंपरा आहे, ते म्हणजे सिनेमातली लावणी. खूप वर्षांपासून, ते अगदी ब्लॅक अँड व्हाईटपासून ते आत्तापर्यंत सिनेमात, मग अगदी हंसा वाडकर असतील, लीला गांधी असतील, खूप मोठी उषा नाईक असतील, खूप मोठी परंपरा आहे त्या लावण्यांना, जयश्रीताई गडकर असतील, फार मोठी परंपरा आहे. एकीकडे त्या घरंदाज लावण्या, निश्चितच आपण त्यांना घरंदाज म्हणू शकतो, कारण की जर त्याच्या आता काही क्लिप जरी आपण बघितल्या तरी ती चापून चोपून साडी असेल, तो अटायर असेल, ते शृंगारत्व, तो पारंपरिकपणा जपला होता. हो. आत्ताच्या सिनेमाच्या लावण्या मेघा घाडगे कशा पद्धतीने बघते? हे बघ, चित्रपटात लावण्या येणंच खूप मोठी गोष्ट होती, कारण तो काळ एक मध्यंतरी बंद झाला होता. नंतर मग वाजले की 12 आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाली. माझ्या पछाडलेल्या लावणीपासून पछाडलेलं आलं, रूपाना देखणी सुपारी चिकणी, ते गाणं कोणीच विसरू शकत नाही. हां. आणि ते सुरू झालं. नंतर माझं नाना मामामधली लावणी, मग पुढे तमाशा प्रधान चित्रपट यायला सुरुवात झाली, नटरंग आला. तर ते मला खूप छान वाटत होतं बघताना. पण ज्या पद्धतीने आता आम्ही रंगमंचावर करतो ती लावणी वेगळी, चित्रपटात नक्कीच त्याच्यात लिबर्टी घेतली जाते तुम्हाला त्या. पण मला असं वाटतं की इतकीही लिबर्टी घेऊ नका की जेणेकरून लावणी मरेल. बॉलिवूड होईल त्याचं. बॉलिवूड करू नका त्याचं. आता केलंय ना इतरांनी, आपण आपल्याच गोष्टीला का इतक्या खालच्या दर्जाचं दाखवतो? आपलीच आहे ना मराठी संस्कृती, आपलंच आहे ना महाराष्ट्र, आपलीच ही लोककला आहे ना. मग ह्या लोककलेला इतक्या खालच्या दर्जाला का घेऊन जाता? मग तुम्ही मराठीविषयी बोलायचं, परत माझं तोच म्हणणं आहे. तुम्हाला मराठीविषयी बोलायचा अधिकार काय मग? तुम्ही नका इतकं दर्जाहीन करू. काळ बदलला पाहिजे. मी काळ बदलण्याबद्दल बोलत नाही आहे. बदला, पण इतकंही बदलू नका की जेणेकरून बघायलाच लाज वाटेल आम्हाला. आत्ताच्या पिढीला जरा द्या की तुम्ही छान काहीतरी, त्यांनाही कळू द्या पारंपरिक त्यांनाही काय कळू आहे. द्यात की पारंपरिक आहे. मला मी वसंतरावमध्ये शकुबाईंनी किती सुंदर लावणी केली रे. पुनवरातीचा लखलखता, बापरे, तासन तास ती लावणी बघावीशी वाटते. अगदी. म्हणजे असं पण एक लागून राहतं. पण त्या प्रसिद्धी नाही आहेत लावण्या जास्त. आलं लक्षात? आपल्याकडे पुन्हा प्रसिद्ध लावण्या आणि मग परत हां. बारीतल्या लावण्या, परत हा एक वेगळा प्रकार आम्ही आहे. पण आता आमच्या पारंपरिक लावण्यांमध्ये तुला अशा किती लावण्या सांगू की त्या नुसत्या लागल्या तरी लोक धिंगाणा घालतात. अरे लावणी वाजली तरी असं होतं की अरे क्या बात आहे, लोकांना आवडतात की ह्या लावण्या. चला जेजुरीला जाऊ. आज आपल्याकडे खूप अभिनेत्री आहेत. तुझ्या बाबतीत एक चांगली गोष्ट आहे की काही लावणी करणाऱ्या नृत्यांगना ह्या इंडस्ट्रीपासून खूप लांब आहेत. तू अशी एक अभिनेत्री आहेस की त्या इंडस्ट्रीत असून तू लावणी करतेस, बरोबर? त्यामुळे तुझी सगळ्यांशीच खूप जवळून ओळख आहे. कुठल्या अभिनेत्रीचं नाव घेशील की जिची लावणी तुला आवडते? तुला मार द्यायचं का मला? मला सोनाली कुलकर्णी आवडते. छान नाचते ती, तिला सेन्स आहे लावणीचा.
हे बघ, बॉडी लँग्वेज आहे ना, तुम्हाला सांगू जाते की हां, कळतं. लावणीबद्दलचा थोडासा सेन्स आहे. आणखीन एक कोण, कांची शिंदे. हो. आणखीन एक नाव घेईन मी. बघ आता मला चांगलं संस्कृती बालगुडे. वा. अशा मोजक्या आहेत ज्यांना ना डान्स माहिती आहे. म्हणजे फार तिने लावणी केली आहे आणि तिचा बाज जरी नसला पण त्यांना कळतं, न्याय दिला. न्याय देतात त्या लावणीला. तू ॲप्रिशिएट केलंस की या अभिनेत्री खूप छान नाचतात किंवा लावणीला न्याय देतात. तुला असं ॲप्रिसिएशन मिळालं का? तुला न्याय मिळाला का चित्रपटात म्हणतोयस की असं? इंडस्ट्रीकडून? मग तो चित्रपटात असू दे, नाटकात असू दे किंवा चित्रपटातल्या लावणीत असू दे. हां, असं नेहमीच सगळे भेटल्यावर ते म्हणतातच की अरे आम्ही तुझा तो कार्यक्रम पाहिलेला, अजूनही डोक्यात आहे, अजूनही. मग आत्ता का नाही कार्यक्रम होत, हे हा सगळ्यांचाच प्रश्न असतो. पण पछाड लिहिल्यासाठी मला इतकं ॲप्रिशिएशन झालं होतं ना निलेश. माझे जेवढे पुण्यातले कलाकार होते ना, महेंद्र बनसोडे किंवा योगेश देशमुख, परत अरे यार संतोष, पुण्यातल्या सगळ्या माझ्या मैत्रिणी, अहिल्याताई होत्या, अहिल्याताई वारल्या बिचाऱ्या, संगीताताई, सीमा कोट्टे, त्यांचा सगळ्यांचे फोन आले होते मला. म्हणजे एक घरातलं ॲप्रिशिएशन वेगळं आणि जेव्हा बाहेरनं आपल्याला जी ओळखणारी माणसं जेव्हा आपलं कौतुक करतात ना, ते जास्त आपल्याला हे वाटतं अरे तुमच्याकडनं दाद हवी ती, आणि ती मिळते ना मनापासून, तेव्हा मजा येते. सोबतच्या अभिनेत्री दाद देतात का? तू आता विचारूच नको मला यातलं काही. कारण आता तुला एक तू जी गोष्ट नावं घेतली ती सगळी लावणी परंपरेतली नावं आहेत. इंडस्ट्रीतल्या सोबतच्या सहकलाकार ज्या कोणी आहेत त्यांनी कधी ॲप्रिशिएट केलंय? मला एकमेव व्यक्ती आठवते, आहेत मैत्रिणी काही की छान केलं होतं वगैरे, अगदीच बोटावर 1 आणि 2 एवढ्याच. पण मला जी खरी दाद मिळाली ना, मुक्ता बर्वे. वा. मी ना तो दिवस अजूनही विसरू शकत नाही आहे. पुलं महोत्सव होता, त्या दरम्यान मुक्ता आली होती बघायला रवींद्रला, आणि तिने स्टेजवर येऊन पाय पडली यार माझ्या ती. आणि म्हणजे तो दिवस, आणि ती म्हणाली की अगं दंडवतच घालायला पाहिजे गं तुम्हाला, काय केली आहेस तू लावणी. आणि आपल्याला माहिती आहे असा ऑडियन्स जेव्हा भेटतो ना, एक चमत्कार होऊन जातो कधीतरी आपल्याकडनंच. आपल्याला पण माहिती नसतं की आपण काय करून गेलोय, पण जेव्हा असा समोर नाही येतं ना, न बोलता पण काही रिॲक्शन्स आपल्याला कळतात की काय बोलायचं यांना, ती एक खूप मोठी दाद होती माझ्यासाठी. आपली मोठी सोनाली कुलकर्णी ताई, आता मोठी सोनाली कुलकर्णी ताई बोलायला लागतं, ती पण किती छान आहे, तोंडावर ॲप्रिशिएशन करते व्यवस्थित. मेघा आवडलं, बस जिंकलं तिथे आपण. तेच खूप खूप मोठी गोष्ट वाटतं की तुम्ही बरं त्यांचं काही असं ते रीलमध्ये बघणं किंवा त्याने पर्सनली जाऊन बघणं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला त्याचं कौतुक करणं, ते खूप मोठी गोष्ट वाटते. कौतुक करण्यावरून मला एक मुद्दामून इथे तुला विचारावं असं वाटतंय की बऱ्याचदा असं असतं ना की आपण सोबत काम सुरू करतो तेव्हा आपण एकमेकांचं कौतुक करतो. तुझ्याही बाबतीत झालं असेल की मेघा हे खूप छान झालं, ही लावणी खूप छान झाली, तुझं काम खूप छान झालं, तूही समोरच्याला करत असशील. कधी कधी असं होतं की काळाच्या ओघात आपण आपल्या गतीने बरोबर चाललेलो असतो, पण नशिबाच्या साथीने म्हणू शकतो आपण, ती माणसं खूप पुढे निघून जातात. आणि जेव्हा अशी माणसं पुढे निघून जातात तेव्हा कदाचित ते आपल्याला ओळखही देत नाहीत. असे अनुभव तू कधी घेतलेस? कारण की तुझ्यासोबत काम करणारी खूप लोक आज काही आपण सो कॉल्ड पद्धतीनं पुढे गेलेली आहेत असं म्हणू, त्याला पुढे जाणं म्हणजे मी तसं म्हणू शकत नाही, ती त्यांच्या मार्गावर पुढे. असा अनुभव तुला कधी आला का? अशी गोष्ट झालेली आहे, घडलेल्या आहेत. कारण ज्या मुली ज्या कुशीत येऊन रडलेल्या आहेत ढसाढसा, खूप आम्ही एकमेकांची दुःख बिख्ख आम्ही एकमेकांना खूप सांगून रात्र गाजवलेली आम्ही, आणि खूप आम्ही करिअरवर बोलायचो, पर्सनल आयुष्यांवर बोलायचो, काय केलं पाहिजे याच्यावर बोलायचो, काय करायला नको यावर बोलायचो. आणि सडनली मग आपलं काहीतरी, बघ सगळ्याच गोष्टी आपण हात धरून एकमेकींचा जाऊ शकत नाही कोणी. एक तिचा मार्ग वेगळा आहे, माझा मार्ग वेगळा आहे, किंवा आम्ही एकाच इंडस्ट्रीमध्ये आहोत. माझी हे नंतर किस्सा सांगते मी तुला, पण आत्ता ही गोष्ट क्लिअर करते.
कारण हे हे जेव्हा आपण खूप काळ एकत्र घालवून नंतर मग आपापल्या वाटेला लागलो आम्ही. पण मग जेव्हा कौतुक करायची वेळ येते, आता तुम्ही एका लेवलवर जाऊन तुम्ही स्वतःला सेट केलेलं आहे. मी माझ्या एका लेवलवर जाऊन स्वतःला सेट केलं आहे. पण मी अजूनही मातीशी जोडलेली आहे. मी अजूनही तीच आहे. स्वभावाला तीच आहे. पण जेव्हा मग आम्ही तुमचं ॲप्रिशिएशन करतो कमेंटमध्ये, तेव्हा ॲप्रिशिएशनला थँक्यू एवढं पण म्हणताना तुम्हाला हात जड होतात तुमचे. चला माझे फॉलोअर्स कमी आहेत. तुझे खूप फॉलोअर्स मिलियनमध्ये गेलेत. मग तू मिलियनवरची तुझी मैत्रीण असते. मग तिला कमेंटमध्ये माझ्याच कमेंटच्या खाली तू तिला थँक्यू तिला कमेंट दे. माझी वरची कमेंट दिसत नाही? ती त्याच्याच वरती आहे ना. मग त्याला थँक्यू बोलायला तुमचे हात जड जातात. म्हणजे तिचे फॉलोअर जास्त आहेत म्हणून ती तिला कमेंटमध्ये उत्तरं देणार. हे कुठे शिकलात तुम्ही? हे कुठल्या युनिव्हर्सिटीने शिकवलं आहे? पण मग त्या ज्या अभिनेत्रीविषयी बोलत असशील तू, त्या अभिनेत्री मैत्रिणीची लेवल बदलली आहे की वागणं बदललं आहे, की तिच्या लेवलच्या अभिनेत्री वेगळ्या बदललेल्या आहेत? हां, तिच्या लेवलच्या मैत्रिणी बदलल्या. ज्या तिचं गुणगान गात असतील, तिला थोबाडीत देणारं कोण नसेल की चुकली आहेस हे म्हणणारं आम्ही होतो. तेव्हा पुढे गेलीस बाई. तेव्हा पेटून उठलात ना. तशी पाहिजे ना मैत्रीण तुम्हाला एक, की चुकल्यानंतर एक थोबाडीत मारणारी मैत्रीण पाहिजे आपल्याला. की चुकली आहेस, परत केलंस ते याद राख. कॉन्सन्ट्रेशन करायचं, खड्ड्यात गेलं बाकीच्या गोष्टी. याच्यासाठी आलो आहे का जन्माला आपण? हे म्हणणारी मैत्रीण हवी ना आपल्याला. पण मग त्या जिद्दीने पेटल्यानंतर तुम्ही त्या मैत्रिणींना विसरायचं नसतं. माझ्या घरात 2 वर्ष राहिलेली मैत्रीण आहे माझी. मी नवीन कपडे, मला कपड्यांचं आजही प्रचंड वेड आहे. कपडे, साड्या, दागिने हे मला पॅशन आहे याचं. रोज माझं शॉपिंग असायच्या. माझी पहिली घडी, पहिला टॅग काढणारी ती पोरगी माझी कुठल्याही कपड्यांनी. म्हणजे ते नवीन कपडे तिच्या पहिल्या अंगावर जायचे नेहमी. 2 वर्ष माझ्याकडे राहिली. माझ्या आईने तिचे पाळीचे पॅड उचलून टाकलेले आहेत. माझ्या घरात राहिली आहे, जेवली आहे, खाली, सगळं झालेलं आहे. आणि जेव्हा तुम्ही एक अभिनेत्री म्हणून तुम्हाला एक छान रोल मिळतो. माझं काम काढून दिलेलं आहे निलेश मी चित्रपटातलं. आणि मग डिरेक्टरनी मला शिवा घातला, तुझ्यासारखी मूर्ख तूच आहेस. मी म्हटलं नाही, तिला गरज आहे. माझे शो चालू आहेत. ते म्हणाले मेघा तू तुझं काम काढून तिला देतेस, कळतंय ना तुला, याचा अर्थ कळतो ना? म्हटलं हो कळतंय, पण तिला जास्त गरज आहे. ती खूप मोठ्या कंडिशनमधनं आत आली आहे, आत्ता बाहेर पडली आहे. तर तिला जरा सेट होऊ देत. मग तू कुठल्या कंडिशनमध्ये आहेस? म्हटलं ठीक आहे, तुम्ही मला ओळखता की नाही, मला कामं द्याल. तिला दिलं. म्हणजे तुम्ही कशा चुका करत जाता, तुम्ही भावनेच्या भरात. ती मैत्रिणीसोबत आहे नाही ना. साध्या एवढ्या मुलाखती दिल्या तिने, पण एकदा नावाचा उल्लेखसुद्धा केलेला नाही की त्यावेळेला त्या मुलीने मला, बरं तिच्या पडत्या काळात पण म्हणा, ती जेव्हा पूर्णपणे ढासाळली होती, तिला अख्खी इंडस्ट्री तिला ट्रोल करत होती, तेव्हा मेघा घाडगे होती फक्त सोबत, तिला मिठीत घेणारी. रडून घे आत्ताच, परत उद्या उभं राहायचं आहे याच लोकांच्या समोर, हे सांगणारी मीच होते ना. विसरली ती. एकदाही नाव नाही घेतलं. आईने जेव्हा इंटरव्ह्यू बघितला, आई आपली हसला, तिचा इंटरव्ह्यू आहे. म्हटलं हां, आम्ही सगळ्यांनी बघितला. आई म्हणाली जर अशा मैत्रिणी जर तुझ्या घरात परत कधी आल्या तर पहिलं तुला घराबाहेर काढीन. या मुलीसाठी तू झटली होतीस? विचारते का तुला आता? म्हटलं चुकलंय. ताई, खूप कलाकार सांगतात की इंडस्ट्रीत मैत्री होत नाही, ती करूही नये, कारण की इथे खूप क्षणिक आहेत सगळ्या गोष्टी. तुझी झाली आहे कुणाशी मैत्री, किंवा मैत्रीची व्याख्या काय, किंवा तू हक्काने सांगू शकते की इंडस्ट्रीतली माझी ही मैत्रीण आहे, झाली अशी कुणाशी मैत्री? नाही. तुझी नाही? नाही, काहीच कोणीच नाही. मी म्हटलं ना, हे किस्सेच माझ्या इतके धक्का देणारे होते, मलाच मागे खेचलं त्याने. म्हणजे जिथे आम्ही हातात हात घालून असे जे काही होईल एकत्र होणार, जे काही होणार एकमेकांना साथ देऊन करायचं, एकमेकांना
सगळ्यांवर मात करून आत्ता पेटून उठायचं बस, असे असे केलेले वादे होते हा मेरे. कसमे वादे कसमे निभाएंगे हम. वादे निभाएंगे हम, मी गेले रे. मी इमोशनली खूप गेले. आणि कलाकारांनी कधी इमोशनल राहू नये, थोडंसं सेन्सिबल राहिलं पाहिजे, अलर्ट राहिलं पाहिजे की आपण कोणाला कुठली गोष्ट सांगतोय आणि किती गोष्टी सांगायला पाहिजेत. मैत्री ही अशी असते ना की ती जर निभावली तर आपण त्याच मैत्रीतनं पुढे जातो, साखळीला साखळी लागत जाते. पछाडलेल्यामध्ये तुझं काम खूप दमदार झालं, ती लावणी खूप दमदार झाली, त्याला लोकांनी डोक्यावर घेतलं. पण कलाकाराच्या आयुष्यात एक गोष्ट खूप महत्त्वाची असते, ते म्हणजे कामातनं काम मिळत जाणं. त्यानंतर तुला बरेच सिनेमेही मिळाले. पण तुला असं वाटतं का की अभिनेत्री म्हणून तुला ओळख मिळायला कुठेतरी पूरक वातावरण मिळालं नाही, किंवा त्यापासून तुझे पाय खेचले गेले का? नेमकं काय झालं की पछाडलेला एकदम वर गेला, त्याच्यानंतर मग नाना मामा असेल किंवा इतर काही सिनेमे आले पण तशी तुला अभिनेत्री म्हणून ओळख थोडी कमी मिळाली. तर या सगळ्याला काय कारणं होती? कसं बघतेस या सगळ्याकडे तू? कामं आली, नो डाऊट. पण त्या दरम्यान ना एक दोन जण अशी भेटली होती ना, आता ते नावच घेऊ शकत नाही मी त्या लोकांचं, की आपण जसं म्हणतात मी टू प्रकरण असेल किंवा कॉम्प्रोमाइजेसच्या गोष्टी आपण ऐकतो. इनडायरेक्टली खूप बोललं गेलं मला, कारण माझं बॅकग्राऊंड Offer नाही आहे. करणं. बॅकग्राऊंड नाही आहे माझं कुठलंच, ह्याचं फिल्मचं बॅकग्राऊंड नाही आहे, Industry. कशाचं. इंडस्ट्रीमध्ये कोणी ओळखीचे नाही आहेत, कोणी असं तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवणारं अगदी क्वचित लोक होते. पण त्या दरम्यान मला कळलं नाही की ह्या लोकांशी डील कसं करायचं आहे. मी फक्त लांब सरकत गेले. जेव्हा चित्रपट आला होता मला एक दोन, त्यावेळेला सुद्धा तुमची एक तर मैत्री असायला पाहिजे सगळ्यांबरोबर. कारण मी नवीन आहे, मला कोणाशी मैत्री करायची, कोणाशी बोलायचं आहे, असिस्टंट काय असतो, एडी काय असतो, हे काहीच माहिती नाही रे. नव्हतं. किंवा कोणाला जाऊन भेटलं तर आपल्याला कामं मिळणार आहेत, काहीच माहिती नाही. पछाडलेला पण मला असं डायरेक्ट आला माझ्याकडे लक्षा मामामुळे. म्हणजे ते नशीबच म्हणेन मी माझं. खूपच असं सडनली माझ्याकडे आलं ते, आणि त्यांच्या कृपेने मी आज आहे मराठी इंडस्ट्रीमध्ये मी आले. तर तशा गोष्टी माझ्याबद्दल खूप झाल्या की ही एकटी आहे, हिच्यासोबत कोणी मॅनेजर नाही, हिच्यासोबत कोणी माणूस नाही, आई नाही, कोणी नाही, असं कोणी नाही आहे ना की माझ्या वतीने कोणी बोलणारं. हां, मग होतात अशा गोष्टी, मग करायला हवं, मग तरच पुढे जाणार तुम्ही, असं वगैरे खूप करण्याचा प्रयत्न केला लोकांनी. तसं मी त्यांना परत माझ्याविषयी असं बोलायचं नाही, मी तिथेच थांबवलं होतं. ठेचलंस. हां, मग ते बाहेर जाताना खूप चुकीच्या पद्धतीने जाताना, मी जर तुमच्याबरोबर नीट हे डील केलेली नाही आहे, मग तुम्ही माझ्याबद्दल चांगलं बोलणार आहात का? म्हणजे बदनामी पण केली त्या लोकांनी? ऑफकोर्स केली ना. हे बघ, माझं म्हणणं आहे, माझं पर्सनल आयुष्यात काय अशा माझ्या गोष्टी- चॉईसने जर मी केलं तर गोष्ट वेगळी वेगळी आहे. आहे. मला करायचंच नाही आहे तर मग तुम्ही जबरदस्ती कसं करू शकता? तू म्हणालीस की बाहेर जाऊन त्या लोकांनी खूप अधवा काहीतरी पसरवलं. अशा कुठल्या गोष्टी पसरवल्या की ज्यात तुला खूप हर्ट करून गेल्या की मी अशी नसताना माझ्याविषयी तुम्ही हे सगळं बोललं गेलं? अरे हे काय, ही याच्याबरोबर झोपून झाली आहे, आपल्याबरोबर का नाही येत? काहीच संबंध नाही. कोण व्यक्ती, बापरे. कुठला, काहीच माहिती त्या नाही. लेवलपर्यंत बोललं या गेलं? लेवलपर्यंत. अरे बघ, ट्राय कर. माझी केस बीस पकडलेले आहेत ह्याच्यामध्ये, झीच्या पार्टीत. शिव्या बिव्या देऊ नये, मला माहिती आहे तू कसली आहेस, स्वतःला शाणी समजतेस वगैरे, हे झालंय माझ्याबरोबर. नंतर माझी मैत्रीण मध्ये पडली होती, "ए, काय करतोयस?" आणि मला रडायला आलं. म्हटलं काय बोलू मी या माणसाला? आणि दारू पिऊन टर्राट मी निघून आले तिकडनं. कोणाला जाऊन जाब विचारणार? मी पहिल्यांदाच गेले रे पार्टीला, पहिल्यांदाच गेले मी. काहीच माहिती नाही काय करत, नाचतात सगळे, नाचतोय आम्ही.
आता आपल्याला चेहऱ्याने तो ओळखतो ना आपण आर्टिस्टला, की अरे काय मोठा ग्रेट आहे, मस्त आर्टिस्ट आहेत, सगळे छान छान नाचतात एकमेकांबरोबर. सडनली केस पकडली त्यांनी माझी. सडनली मला शिवाय घालायला लागला, तू कसली आहेस माहिती आहे का, कसली नाटकं करतेस. हा म्हणजे मी काय होतो, मला कशाविषयी बोलतो हेच माहिती नाही आहे रे. लावणीचा मंच असो की चित्रपट, बाईकडे बघण्याची ती नजर सगळीकडे आहेच. एकटी बाई असेल ना तर तुम्हाला ती अवेलेबल आहे हे तुम्ही हेच करता, तिला प्रेडिक्टच करता. शी इज अवेलेबल. ट्राय करा रे, ट्राय होईल. सिनेमातला तुझा प्रवास पछाडलेल्या नंतर खूप चांगला चालला, त्यात तुला काही सिनेमे देखील ऑफर झाले, पण अभिनेत्री म्हणून तितकंसं यश नाही मिळू शकलं. याच्या मागे कारणांचा तू विचार कधी केलास का, की आपलं दिसणं याला कधी कारणीभूत ठरलं का, किंवा काही पॉलिटिक्स काही कारणीभूत ठरलं का? याविषयी तुला काय वाटतं, की दिसण्याविषयी, असण्याविषयी, इथल्या गणितांविषयी, इथल्या जवळीकीविषयी, ह्या सगळ्याविषयी आपण बोलूया का? दिसण्याविषयी म्हणशील तर हे बघ, मी रेखीव आहे, मला अभिमान आहे. आणि 100%. येस, आणि मला माहिती आहे मी रेखीव आहे, पण माझा रंग सावळा आहे, मी गोरी नाही आहे. या गोष्टी आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीत, नाही म्हटलं तरी. हा, म्हणजे लोक म्हणतात त्यांना आमच्या एक इथे काही नसतं. पर्टिक्युलरच रोल तुम्हाला दिले जाणार. आपण एक गणित करून ठेवलंय की हिरोईन म्हणजे गोरी, लावणी कलावंत म्हणजे गोरं, चित्रपटातलं म्हणते हो, आहे मी. हो, हो, अगदी अगदी अगदी. तू आम्ही कलावंत बघ, सगळे सामान्य आहेत रे, आहे की नाही. म्हणजे रंगभेदाचा त्रास झालाच. झाला ना मला, कधी त्याच्यावर रिजेक्शन आलं तुला? रिजेक्शनच मिळालं मला. हिरोईन म्हणजे गोरी पाहिजे. मी हेही हे केलेलं आहे की आत्ता बघ किती गोष्टी मला असं वाटतं की अरे यार हे मला सहज मिळू शकलं असतं, हे माझं नाव इथे यायलाच हवं होतं. मग तुमचा तो बॉयफ्रेंड आहे किंवा तुमची लक्षात. मैत्री आहे म्हणून ते तुम्हाला मिळालं, जो तुमचा बाजच नाही आहे, पण ती लोकांवर लादलत तुम्ही. लादली ना ती कला तुम्ही लोकांवर, हिला बघा म्हणून. खरं काय होतं त्याच्यात. मग लोकांनी मला फोन केलेले आहेत त्यासाठी, अरे तुला का नाही विचारलं पण. म्हटलं ठीक आहे यार, माझी नाही आहे मैत्री त्या लोकांची, मी नाही मागायला गेले काम त्यांच्याकडे, मला ओळखच नाही आहे, पण त्यांना माहिती आहे ना मी आहे. काय माझं वय नाही झालं आहे, 60ची नाही झाली मी अजून. पण असं कधी तुझ्याविषयी चर्चा झाल्या का, की अरे ही काय लावणीवाली आहे, ही काय फक्त डान्स करते, हिला हो, कशाला हो, हो. अभिनयात हो, घ्यायचं, हो, हिला हो, हो. कशाला सिनेमा द्यायचा, असे कधी प्रसंग आले? आलेच की. मी म्हटलं ना, माझ्याच एखादा मैत्रिणी scene. म्हणाल्यात, माझ्याच मैत्रिणी म्हणाल्यात, अरे ते फक्त लावणी करते रे, म्हणजे तुला काम मिळतंय म्हणून माझ्या कामावर तू गदा आणलीस, कशाला तिचा विचार करतोयस. अरे ती फक्त लावणी करते, ती काय अभिनय वगैरे करत नाही. बापरे. असं माझीच मैत्रीण म्हणा. मी सांगते काय, खूप मोठा धोका खाल्लाय मी त्याच्यातनं. आणि जेव्हा तो डिरेक्टर माझ्यासमोर येतो, डिरेक्टर दिसतो किंवा आम्ही भेट होते आमची, तर अरे तू माझ्या चित्रपटाला नाही म्हणालीस वगैरे. म्हटलं सर शक्य आहे का हे, तुमच्यासारखा दिग्दर्शक मी कसा सोडेन तुमच्याबरोबर काम करणं, सांगा बघू. नाही मी असं ऐकलं की तू लावणी सोडून अभिनय करतच नाहीस, कारण मी ऐकून होतो की तू चित्रपटात काम केलं आहेस, मी बघितलं आहे तुझं काम, मग सोडलं आहेस असं तू म्हणालीस की मला काम नाही करायचं इंडस्ट्रीत. म्हटलं मी का बोलू सर, कोणी सांगितलं तुम्हाला हे. बापरे. म्हटलं मी असं बोलूच शकत नाही, मला काम करायचं आहे. अहो मी हाडाची कलाकार आहे, म्हटलं एकांकिकेमधून आलेली आहे मी, आणि माझ्या रक्तात आहे म्हटलं हे सगळं, मी नाही का म्हणू. आणि असा चित्रपटाचं नाव घेतल्यावर मी अशा आईला मला हरवलं होतं माझा. आणि तुझ्या जवळच्या लोकांनी जाऊन तिकडे चुकीचं पसरवलं. चुकीचं. मी काय त्या व्यक्तीचं जाऊन करू सांग. जी गोष्ट आता गेली आहे, घडून गेली, जो चित्रपट येऊन गेला, त्याच्याविषयी मी काय बोलू त्या व्यक्तीशी. असं दुश्मनाशी पण वागू नये मी म्हणेन. Vivaha Collection by P&G Jewelers. मगाशी तू एका विषयावरती आलीस, ते म्हणजे तुझा चित्रपट पछाडलेला. एक तुला पडलेलं सुंदर स्वप्न म्हणता येईल त्याला. लक्ष्या मामांचा उल्लेख केला. कसा मिळाला नेमका तो सिनेमा? कारण नाटकातनं तुझा प्रवास होता, मग लावणीचं बॅनर, आणि अचानक पुन्हा एकदा सिनेमात लावणी. कुठे भेट झाली होती मामांसोबत? माझं रंग उधळू चला नावाचा लावणीचा कार्यक्रम होता, जो 40 कलावंत होते त्याच्यात. आणि आजही लोक तो विचारतात की
काय ग्रुप होता तो. आणि त्याच्या ॲड सतत पडायच्या. आणि मग एका 16,000 देखणीचाच किस्सा. उमेश जाधव आणि सुभाष नकाशे आले होते तो कार्यक्रम बघायला, लावणीचा कार्यक्रम बघायला. आणि त्यांनी माझा डान्स बघितला उमेश जाधवांनी. आणि त्यांनी लगेच मला विंगेत येऊन सांगितलं की माझ्या एका चित्रपटात गाणं आहे, आयटम सॉन्ग आहे, करशील का? छान आहे वगैरे. म्हटलं मी म्हटलं ओके, उद्या आहे. उद्या करते. पैसे ठरले नाहीत, काही नाही. मी आपली तयार करायला. आधारस्तंभ नावाचा चित्रपट माझा पहिला स्क्रीनवरचा. आणि गेले आणि सेट, कॅमेरा, फेसिंग काहीच संबंध कधीच केला नाही. लक्षा मामा, परत संदीप कुलकर्णी, शरद पोंक्षे असे स्टार कास्ट त्याच्यात, असे सगळे कलावंत. आणि चेहरे माहीत आहे, लक्षा मामा माहिती आहे. त्यांना म्हटलं बाप रे, कसं होणार आहे हे. आणि मग त्यावेळेला लक्षा मामांची ओळख अशी, कारण माझी मैत्रीण आहे प्रिया कुलकर्णी, तर ती आता आहे US ला. तिने त्यांच्या चित्रपटात काम केलं होतं आणि ती माझी खास होती. मी तिच्यासोबत काम करायचे. आणि मी तिची ओळख सांगितली लक्षा मामाला की मी प्रिया ताईला ओळखते वगैरे. आणि मग अशी ओळख करता करता एकता ग्रुपचं नाव आलं. मग आमचं सगळं ग्रुपचं नाव आलं. अच्छा, तू त्या ग्रुपची आहेस, अरे असं, अशी ती ओळख झाली. ती अरे तू तर जवळची निघालीस, तू तर ह्याची दिनेश गोरेगावकरची बहीण निघालीस. दिनेश दादा वगैरे त्यावेळेस खूप लोककलेत काम करत होता. मग असं सगळं होता होता मग गाणं झालं. गाणं झाल्यानंतर 4-5 दिवसांनी फोन आला मला. त्यांनी नंबर काढला माझा आणि त्यांचा फोन आला की मी लक्षा मामा बोलतोय. म्हटलं लक्षा मामा मला कशाला फोन करतील, संबंधच नाही. म्हटलं प्लीज ठेवून द्या फोन. ठेवून दिला, कारण मिस कॉल आणि त्या दरम्यान किती फोनवर असायचं रे बाबा. परत फोन आला, ऐक मी काय बोलतोय ते नीट ऐक, मी लक्षा मामा बोलतोय, तू आधी महेश कोठारेंना फोन कर. अशा 2 मोठी नावं घेतल्यानंतर खरंच मला विश्वास बसेल का रे. मी म्हटलं हे बघा, या क्षेत्राशी तसा काहीच संबंध नव्हता. मी म्हटलं फोन ठेवून द्या, मला आता प्लीज त्रास देऊ नका. म्हटलं कोणी असेल तिथे येऊन मारेन. म्हटलं फोन ठेवून दिला. परत दुसऱ्यांदा, परत तिसऱ्यांदा फोन केला. फोन ठेवलास तर याद राख, मी लक्षा मामा बोलतोय, नीट ऐकून घे मेघा. म्हटलं ओके. आवाजच चढला त्यांचा. हा नंबर लिहून घ्या आधी, पेन घे. म्हटलं ओके, नंबर लिहून घेतला. आत्ताच्या आत्ता माझ्याकडे फोन करते, फिल्म करतायत ते, आणि त्यांना आत्ताच्या आत्ता फोन कर. मी ओके ओके करत मी फोन ठेवून दिला. भानावर आलीस? भानावर आले, मेघाबाई खूप मोठी चूक केलेली आहे. पण नंतर फोन नंबर घेतला, फोन केला त्यांना मी, महेश कोठारेंना. आणि मग काय समोरनं येस, मला लक्षा बोलला की हां मेघा फोन करेल तुला. म्हटलं किधर आहे मेघा, तू कुठल्या स्वप्नात आहेस. असं सगळं झालं होतं. आणि मग तो चित्रपट मिळाला. पैसे किती सांगितले, काय साईन केलं वगैरे. म्हटलं सर मी हे सगळं काहीच बघणार नाही आहे. म्हणजे अगदी संधी मिळाली, खूप मोठी गोष्ट होती रे. म्हणजे इतका दिलखुलास महेश कोठारे सर बघितलं नव्हतं मी कधी. असं त्यांचा स्वभाव इतका भारी. लक्षा मामांबरोबर काम करताना मजा आली. मला विजय चव्हाणांबरोबर काम करताना मजा आली. इतकी ती अप्रतिम माणसंच वेगळी होती. तो म्हणजे काय म्हणतात, तो ग्रुप, ती म्हणजे ती माणसंच, त्यांचा मोल होऊ शकत नाही अशी माणसं होती ती. अशोक मामांबरोबर काम केलं. अशोक मामांबरोबर मला काम करता आलं. त्यांची सिरियल होती, सिरियलमध्ये मला गेस्ट अपीअरन्ससाठी बोलवलं होतं. तर अशोक मामा आणि मी कपलमध्ये काम केलं. म्हटलं अशोक मामांबरोबर मी कसं काही सीन करवा, लव्ह सीन वगैरे. अरे बापरे, निवेदिता ताई समोर वगैरे खूप. काय होता तो किस्सा? किस्सा काय होता तो? अरे त्यांनी सिरियलसाठी बोलवलं होतं. त्यांची एक सिरियल चालू होती, मला ना फारसं नाव नाही आठवत आहे त्याचं. आणि मग तिकडे गेल्यानंतर मग अशोक मामांबरोबर काम आहे वगैरे. म्हटलं काय,
म्हटलं ओके. ते 2 दिवसासाठी गेस्ट म्हणून बोलवतात ना, तसं मला गेस्ट म्हणून लावणी कलावंत त्यांच्या घरात त्यांचं काहीतरी अफेअर असतं आणि मग ते बायकोबरोबर काहीतरी भांडण होतात वगैरे असं होतं ते. आणि त्यांना समोर बघितल्यावरच म्हटलं, मेघा तू खूप पुण्य केलेलं आहेस कुठलं तरी मोठं. अशी लोकं माझ्या समोर आली आहेत आणि त्या सिरियलमध्ये मग त्यांच्याबरोबर सीन करताना त्यांनी आधी मला हे असं करणार आहे मी, असं बोलणार आहे मी, मग तू काय बोलणार आहेस, मग तू हे करणार आहेस, असं असं 1 2 3 4 मुद्देसूद. 5 मुद्दे सुरू त्यांनी केले. ओके, तुझा बाज तू सोडायचा नाहीस. तू लावणी कलावंत आहेस, तुला जसं त्या टोनमध्ये बोलायचं बिनधास्त बोल. निवेदिता ताई त्या ग्रेटच आहेत. समोरच होत्या त्या. समोर. अरे माझं काय झालं असेल निलेश, ते त्या काळात ते गाजलेले कलावंत कसा झाला पण तो सीन? अरे अप्रतिम, खूप छान. वा. म्हणजे खूप मोठी मोठी माणसं माझ्या आयुष्यात पाहिली मी आणि मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या रे. त्या अजूनही मला असं वाटतं की लोकांपर्यंत नीट पोचल्या नाहीत त्या. लता मंगेशकरांचा आवाज लाभणं काय असतं रे. मैत्रजीवांचे हा अल्बम केला गजेंद्र अहिरेंचा. त्यात 2 गाणी होती माझी. त्यात लता मंगेशकरांचा आवाज मला लाभला. आयुष्यच हे झालं ना रे. मला सांगता येते मला अभिमानाने ते ते अल्बम आजही आहेत. लोकांना फारसे माहिती नाही आहेत. पण एक स्वप्न सार्थकी लागल्यासारखं होतं ना रे. लता अजून काय हवं मंगेशकर. आपल्याला अजून आयुष्याकडनं? खूप छान वाटतं ना. तू म्हणालीस की काही काही गोष्टी खूप चांगल्या घडल्या आयुष्यामध्ये, अपेक्षेपेक्षा खूप चांगल्या मिळाल्या किंवा खूप चांगली माणसं आयुष्यात आली. तूही अनेक धाडसी प्रयोग केले पण ते लोकांपर्यंत पोहोचले नाही, असंही झालं. त्यातलाच एक प्रयोग असा होता जो मध्यंतरी येऊन गेला, बारी ते वारी. संगीत बारी हे एक वेगळंच प्रेम आहे सगळ्यांचं आणि ते प्रेम तुझंही आहे. तू तो बारीचा प्रवास वारीपर्यंत घेऊन गेली होतीस. खूप कौतुकही झालं त्याचं. का नाही यश मिळालं त्याला? का बंद पडलं नाटक? कारण ती एक संधी होती तुला पुन्हा एकदा लावणी आणि थिएटरचा संगम करायची. बापरे. एकतर खूप मोठ्या गोष्टीला हात घातला होता मी आणि ती गोष्ट मला छोटी हवी होती खरं तर, कारण त्याचा जीवच तेवढा होता. पण ते इतकं मोठं 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 होत गेलं ना, विनाकारण झाल्या त्या गोष्टी. माझी माणसं चुकली निवडताना, काही कलावंत चुकले निवडताना. मला पहिल्या दिवसापासून त्रास झाला खूप. आणि नंतर मला जेव्हा हे नाटक लावण्याची वेळ आली किंवा तारखांची वेळ आली, तेव्हा कळायला लागलं की बाई नाही तुला इथे तारखा मिळू शकत नीट. काही नाटकं आहेत ज्यांच्यासाठीच या तारखा ठेवलेल्या आहेत त्यांनी. नवीन निर्माता किंवा मी कलावंत म्हणून निर्माती उभं राहणं खाऊ नाही आहे, जिथे हे लोक ऑलरेडी एस्टॅब्लिश आहेत. खरंच नाही, तुमच्याकडे एक मोठा पाठिंबा पाहिजे, असा भरगच्च, की तुमच्या शब्दाला असं हे झालं पाहिजे की वजन पाहिजे. बाई पडते मी शेवटी. अजूनही ते आहे. आत्ताही ते नाटकात आत्ताचंच पण मी नाटक आहे भोगलो ते. की आत्ता. तू काय करशील असा ॲप्रोच, बोलणं नाही, असा ॲप्रोच जिथे आपण कोणी नाही आहोत. जर कोणीतरी आपल्याला चान्स देतं आहे, कोणीतरी उभं राहू पाहत आहेत एकमेकांना साथीने, तर मग एकत्र यायला पाहिजे ना रे. मी कुठून पैसा आणते हा माझा आहे की नाही, मी तो लावणार आहे, त्याच्याशी तुमचं काही देणं घेणं नाही आहे. बरोबर. तू आज स्टुडिओ बुक केला आहेस, किती पैसे लागले वगैरे मी विचारणार आहे का? तुझं चॅनल आहे, चालवायचं आहे, तुम्ही खर्च केला आहे, त्याचं पण काहीतरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट आहे ना ही तुमची. तर मग मी कुठून आणले पैसे हे मी तुझ्याशी का डिस्कस करू? मी कुठून तरी उचलले असतील, मी कोणाचा तरी मदत घेतली आहे, मी कोणाची तरी, कोणीतरी माझ्यासाठी उभं राहिलं आहे, ह्या लोककलेसाठी उभं राहिलं आहे आणि आपण ते चांगलं करण्याच्या उद्देशाने मी या गोष्टीला हात घातला की नाही. मी तुमच्याकडनं मदतीचा हात मागितला की मला ही गोष्ट मला पुढे घेऊन जायची आहे. का उभं राहण्याच्या आधीच एक पाऊलच टाकलं होतं मी फक्त. त्याच्या आधीच माझा पाय खेचलात तुम्ही. नाटक पाडायचा प्रयत्न केला? केला ना, त्यांनीच केला, कोणी नाही केलं. हे बघ, जो साथ देणारा असतो तो कधीच विचार करत नाही. तू उभी राहा मग आम्ही येतो, तू उभी राहा
हे म्हणणारं तर पाहिजे ना कोणी, की आता हे शर्ट तुला जर घ्यायचं आहे विकत माझ्या नाटकासाठी, तुझं कॅरेक्टरच वेगळं आहे, तर तू काय स्टोअरमध्ये जाऊन घेणार आहेस? 4,000चं शर्ट घेशील, 3,000चं शर्ट घेशील? तुझं कॅरेक्टर काय आहे? नाही ना. आणि ते येऊन बोलून दाखवणार आणि वरनं बोलायचं आम्ही तुला मदत करतोय. जिथे नाटकाला मानधनच कमी असतं, कारण नाटक चालवायचं असतं निर्मात्याला. तुम्ही जर तुमचा इव्हेंटचे पैसे घेऊन बसाल तर नाटक चालणार आहे का माझं? 1.5 लाख जर एका नाटकाचा प्रयोग जातोय तर 1.5 लाख बुकिंग तर आलं पाहिजे. बुकिंग. विषय नवीन आहे लोकांसाठी राव. मी उभी राहतीये, राहिली पण नाही अजून, सुरुवातच केली आहे. म्हणजे ज्या माणसांवरती विश्वास ठेवून मी नाटकाला सुरुवात केली, तीच माणसं मी अशी बदललेली बघितली आहेत ना. पैसे कुठून आणलेस आम्हाला सांगा. तू मिटिंग करतेस, आम्हाला कसं नाही मिटिंगला घेऊन जात? तुमचा काय संबंध आहे? जेव्हा मला मदत लागते तेव्हा मी तुम्हाला बोलते. जे तुमच्या करण्यासारखं काम असेल तर तुम्हाला सांगेन ना. जे फक्त मला एकटीला जमणार आहे ते तुम्हाला कशाला सांगू मी ती गोष्ट? आणि तुम्ही असं मग नंतर हवी होणार. तू म्हणालीस की दारू पिऊन येणं वगैरे, बऱ्याचदा आम्ही असंही ऐकतो की लावणी करणाऱ्या बाईला लोक शिव्या देतात, तिचा हात ओढतात, काही अर्वाच्य भाषेत तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतात. तू सुरेखाबाईंचं सुद्धा बॅनर केलेलं आहेस, तू गावाकडे सुद्धा शो केलेले आहेस, तू मुंबईत सुद्धा शो केलेले आहेस. असे काही अनुभव तुला आलेत का की तिथे लोक कला सोडून बाई म्हणून आपल्याकडे बघतात? असे आहेत ना, अगदी दगडच अपवाद आहेत. मारलाय. सुरेखाताईंना मारला की. सुरेखाताईंना कॉईन फेकून मारला होता. त्यांची खूक इथे पडली होती. काचेची बाटली फेकून मारली आहे स्टेजवर बैठकीची लावणी करताना त्यांना. म्हणजे इतकी जलसी. माझ्या मागे मुलं लावली होती माझा ॲक्सिडेंट करण्यासाठी. काय सांगतेस? अरे खूप किस्से घडलेत मला मुंबईत? मुंबईच्या बाहेर. त्याच्यानंतर एक मला लेटर आलं होतं पूर्ण एवढं मोठं, ओबडधोबड लिहिलेलं व्यवस्थित. मी आजही ते जपून ठेवलं आहे. तुझ्या पायावरच गोळी मारीन. अरे धमक्या. कितीतरी गोष्टीत ना मी गेलो आहे. असं सोपं नाही आयुष्य जगलो आहे आम्ही. हे लोकांना खूप वाटतं की अरे काय लावणी वगैरे. अरे नाही रे बाबा, हे आत्ता ह्यांच्यासाठी सोपं झालं आहे. ह्यांना स्ट्रगलच माहिती नाही ह्या लावणी कलावंतांना काही, की आम्ही काय जगलो आहे. नुसतेच नाही ताज घेऊन फिरत रे आम्ही स्वयंघोषित नाही आहोत. लावणी सम्राज्ञी स्वयंघोषित वेगळे आहेत. ज्यांनी स्वतःला द वगैरे म्हणून घेतलेले आहेत, जे स्वतःलाच लावणी सम्राज्ञी लावून घेतलेले आहेत, त्या ते वेगळी आहेत गोष्ट. आम्हाला लोकांनी दिले आहेत पुरस्कार, त्याच्यासाठी आम्ही मेहनत घेतली आहे. उगाचच येऊन कोणी कोणाला पुरस्कार देत नाही रे. उगाचच येऊन कोण कोणाचा सत्कार करत नाही. खरंच आहे. तुझ्या मनातली लावणी आज मला ऐकायची आहे की मेघा घाडगेला कुठली लावणी आवडते. कारण की खूप लावणी आहेत आपल्याकडे. जवळची लावणी कुठली की जी म्हणतात ना की तुझ्या सुखातही ती लावणी तुझ्यासोबत आहे, तुझ्या दुःखातही ती आहे. मेघा गाडगेच्या आत्म्याजवळची लावणी कुठली आहे? 2 लावण्या आहेत अशा. भैरवीच आहेत दोन्ही पण, ज्या मला खूप आवडतात. कधी गायला घेतलं ना तर ती भैरवी गाता गाता मला रडूच येतं. आणि माझे ढोलकीवाले किंवा हे पेटीवाले वगैरे सगळे असतात ना, ते म्हणते मेघा ताई ती घे ना लावणी. आम्हाला वाजवायलाही आवडते आणि तू गातानाही आवडतेस. म्हणजे एक आपला आत्माच गातो तो. सुरबीर जाऊ दे पण इथनं गायली जाते ती. कळलं? एक शोभा गुरुटूंचं एक आहे गाणं. सरला घडीचा डाव हो, सरला घडीचा डाव साजना, सरला घडीचा डाव साजना, सरला घडीचा डाव. सरला घडीचा डाव साजना, निजला सारा गाव. आता जाऊ द्या घरी, आता जाऊ द्या घरी, आता जाऊ द्या घरी. तव नव शिरजोरी सख्या,
सरला घडीचा डाव. वा वा वा. बापरे, त्याचे अंतरे. काही लोक असं म्हणतात, जे आम्ही पाहिलंय देखील, लावणी काही प्रत्येक वेळी पायानंच नाचली पाहिजे असं काही नाही आहे. लावणी डोळ्यांनी सुद्धा नाचता येते. मला ताई, एक अदाकारी, एक असं शृंगार भाव जो तुझ्या नजरेतनं यायला हवा, कारण मी तुला जशी मी स्टेजवर दुसरी- नाचताना बघितलंय. हा. असेल कोठे रुतला काटा माझ्या तळपायात, लाडी गोडीनं तुम्ही फिरवता पाठीवरती हात. याचा बोभाट होईल उद्या, मला लवकर घराकडे जाऊ द्या. अहो ओ सजना, दूरवाना जाऊ द्या, सोडा जाऊ द्या. वा ताई वा. दंडवत आहे तुला. तू पुण्यातला मुद्दा सांगितलास की 10 वर्षापूर्वी सुद्धा तू ह्या अशा पद्धतीच्या बार टाईपच्या ज्या लावण्या आहेत त्याला तू विरोध केला होता, किंवा बार टाईपचा डान्स आहे त्याला तू विरोध केला होता. मध्यंतरी पुण्यात ते प्रकरण झालं. काही कलावंत आहेत ज्यांची नावं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहेत, आता ते खूपच प्रसिद्ध आहेत. त्यांच्या डान्सवरून पुण्यात एक खूप मोठं काय म्हणतात, मीटिंग झाली होती मीटिंग मोठी. झाली होती मोठी. त्यांच्या लावण्या बंद करा, लावणीची विटंबना होती, अशा पद्धतीने खूप मोठं वादळ आलं होतं पुण्यामध्ये, ज्याच्यामध्ये तुझंही नाव होतं. तूही त्या सगळ्या प्रकरणात तिथे इन होतीस की लावणी कशा पद्धतीने चुकीच्या ठिकाणी चालली आहेस वगैरे. काय प्रकरण होतं, तेव्हाचा अनुभव काय होता ताई तुझा? अरे खूपच वर्स्ट होतं. अक्सा बुक्षी रडलेल्या कलावंत बघितलेले आहेत त्यावेळेला. आम्ही म्हणजे बरेच item song होतो. काहीतरी प्रकरण आयटम होतं. सॉन्ग करू नका, आणि त्याच्यामुळे लावणीवर प्रसंग आलेला आहे. सगळे कलावंत घरी बसलेले आहेत. हजारो कलावंतांनी आजही घरी बसलेत. अरे निलेश, त्याचे हाय लागल्याशिवाय राहणार नाही बघ मी तुला. माझं जबान आहे. लोक आत्ता वळायला लागलेत, ह्या सगळ्या गोष्टी थांबवायला लागल्यात. त्याचा आनंद होतोय, कारण हा पडता काळ आहे त्या लोकांचा, आणि तो होणार आहे. आज ना उद्या हे घडणारच आहे याचा इतिहास. आणि जेव्हा त्या गोष्टी घडत होत्या, त्या मुली, अरे तळतळ लागली अरे तुम्हाला त्याची. अक्सा बक्षी रडल्यात त्या. जेव्हा इतकी वर्ष त्यांनी 5-5, 10-10 किलोचे घुंगरू घालून ज्यांनी लावणी जपली, त्यांना निर्माते येऊन सांगायला लागले की नऊवारीवर नाही, तू जर घागरा चोलीवर नाचत असेल तर उद्या कार्यक्रमाला ये. काय वाटलं असेल रे त्यांना? घरी बसल्या ना त्या म्हणाले, आम्ही जीव देईन मी, पण मी हे असले प्रकार करणार नाही. मी उपाशी मरेन, पण माझ्या लावणीला मरू देणार नाही. ही वाक्य आहेत त्यांच्या तोंडून. आणि त्या मुलींना जेव्हा सगळ्यांना उभं केलं होतं की तुम्ही हे लोक का करताय, करू नका, याच्यावरनी इतक्या वर्षांची मेहनत ह्या लोकांची वाया जातीये. त्यांना विनंती केली नका करू म्हणून. आणि सगळ्या बायका चिडल्या होत्या, सगळे कलावंत चिडले होते. सगळ्यांनी निर्मात्यांना पण धारेवर धरलो की तुम्ही लोक ह्या मुलींना बोलवायचं नाही म्हणून, हे कामं करायची अगदी नाही. मारामारीपर्यंत प्रकरण गेलं होतं. खूप गेलं होतं ते. आणि ह्या मुलींना मग शेवटी माझी जबाबदारी होती ना, तुम्हाला बोलवलं, मग माझ्या जबाबदारीने मी त्यांना गाडीत बसवलं. मी म्हटलं जा इथनं, खूप झालं. त्या जाताना हसत होत्या मुली, हसत जात होत्या की काय यांचं हे, काय बोलून काय उपयोग झाला यांचा वगैरे. बापरे. ते झालं. हसून गेल्यानंतर गाडीत बसवलं. म्हटलं निघा इथनं. माझी ना तळ पायाच्या आग मस्तकात गेली होती निलेश. गाडीत बसल्यानंतर त्यांनी मला काय विचारावं, ताई हे झाल्यानंतर, मीटिंग झाल्यानंतर फ्री आहेस का, हुक्का पिते का, आपण आज पार्टी करूया, दारू पिऊया ना, चल ना आली आहेस तर. मी चप्पलनी मारू की ह्यांना, मी म्हटलं ह्या बायकांमधनं ह्यांना सोडायलाच नको हवं होतं. मी लातो की बुत बातो से नहीं मानते. लातो की बूत बातो से नाही मानते, असं झालेलं मला. मी यार माणुसकी दाखवली आम्ही लोकांनी. आम्ही कलावंत इथेच तर हे होतो ना रे, की नाही
चुकलं म्हणालात ना तुम्ही, माफी मागितलीत ना, हातबीत जोडून ताई, कानबिन पकडून. तू खूप सुंदर उदाहरण दिलंस की ज्या आयटम सॉन्ग करणाऱ्या, लावणीच्या नावाखाली आयटम सॉन्ग करणाऱ्या मुलींना तू मार खाण्यापासून वाचवलंस. त्याच मुलींनी तुला दारू ऑफर केली, हा. त्याच मुली ट्रोल झाल्या, त्याच मुली व्हायरलही झाल्या आणि आता त्याच मुलींना सिनेमातनं कामं मिळत आहेत. याकडे तू कसं बघतीयस कसं बघू सांग. आणि त्यांना सिनेमात घेण्याची कारणं काय वाटतायत तुला? प्रसिद्धी. आपल्याला तरुण वर्ग जो खेचण्यासाठी जी व्यक्ती मिळाली त्यांना हाताला, की कळायला लागले की अरे वा, या व्यक्तीमुळे लोक येत आहेत, लोक बघतायत. आडवे पडत आहेत. चांगली लोक नाही. चांगलं ऑडियन्स कुठे अप्रिशिएट करतोय त्यांना ते तर सांग. चांगलं ऑडियन्स गेलं आहे, ते त्यांना डावलून पुढे जाणारं ऑडियन्स आहे की आजही प्रेक्षक आहेत जिवंत, जे ह्या गोष्टींना ॲप्रिशिएट नाही करत. नाही करत. चॅनलला जरी लागलं तरी चॅनल बदलतात. ते आहे की तो प्रेक्षक. आज तशा आया पण आहेत. माझं म्हणणं हेच आहे की मग आपली लोकं कुठे शेड खायला गेली आहेत. हे जे बाकीचे त्यांना बोलवून त्यांचे सत्कार करायला लागले आहेत, म्हणजे आपण पुढच्या पिढीला हे द्यायचं का की सर्वप्रथम तुम्ही काय करणे, सर्वप्रथम तुम्ही नऊवारी साडी ही नुसती गुंडाळून घेणे, त्याच्यानंतर वाटेल त्या ठिकाणी नेसणे, पदर काढणे, ब्लाऊजची बटणं काढणे, मग नंतर अंगावर पाणी ओतून घेणे, घाणेरडे हावभाव करणे, अश्लीलतेचा कळस गाठणे, हे आपण पुढच्या पिढीला देणार आहोत. ट्रकवरती येऊन नंगा नाच करणे, हे तुम्ही आत्ताच्या पिढीला सांगताय का? आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला प्रसिद्धी मिळते, त्याच्यानंतर तुम्ही स्टार होता. अशाच लोकांमुळे लावणी बदनाम झाली का? हो. माझा एक प्रश्न अजून होता. आज कुठलेच आई वडील आपल्या मुलीला म्हणत नाही की जा बाळा तू लावणी शिक, जा बाळा तू लावणी नाही, कर. असं तुला होतंय तुला का? दुरुस्ती करते. जा बाळा तू लावणी शिक असं कुठलेही आई वडील म्हणतात. लावणी शिक, हे शिकू नकोस. म्हणजे लावणीला सकारात्मकता आहे घरात? सकारात्मकता आहे. अरे माझ्याकडे तू लावणीचे वर्कशॉप बघ, आत्ताचे माझे व्हिडिओ बघ त्याचे, तुला मुली बघ त्यातल्या किती छान आहेत. कथ्थक शिकणाऱ्या मुली माझ्याकडे येतात लावणी लावणी शिकायला. शिकायला. काल 150-200 मुलींना मी शिकवून आली आहे निलेश. कथ्थकमधल्या मुलींना लोककला शिकायची आहे. आज म्हणून तर मी आज शिबिरं घेते ना, त्यांच्या जीवावर घेते. जर कोणी येणारच नसेल तर शिबिरं चालणारच कशी? म्हणजे खऱ्या लावणीला प्रेक्षक प्रतिसाद आहे, प्रेक्षकांची पसंती आहे. आणि आज आत्ता मी तुला सांगते, कुठलाही लावणीचा प्रयोग असेल तर प्रेक्षक भरभरून येणार. क्या बात आहे. पण आणि या तसंच मुलींना बघायला नाही. ह्या मुलींना बघायला नाही. आता तोही प्रेक्षक तयार झाले की ह्या नको आहेत. आता लोकांना कळायला लागलंय खऱ्या लोकांना कळलंय की आपली मुलं मुली बघतायत, त्याच्यामुळे आपण काय परिसर बघतोय? खराब होतोय. आपल्या मुलामुलींवर परिणाम झालेला आहे ह्या गोष्टींचा. तर आज आईवडिलांनाही कळतं की काय शिकवायला हवं आणि काय शिकवायला नको. खऱ्या अर्थानं ताई कॅन्डिड गप्पा झाल्या. लावणीच्या स्टेजपासून गावाकडच्या मातीपर्यंत तू नेलंस, सिनेमापासून सिरियलपर्यंत सगळ्या विषयांवर आपण बोललो. तू खूप कॅन्डिड बोललीस, खूप मनमोकळ्या पद्धतीने बोललीस आणि असंच बोलणं अपेक्षित होतं. खूप खूप धन्यवाद मेघाताई. पुन्हा एकदा राजश्री मराठीवर येऊन इतक्या सुंदर गप्पा, इतकं सुंदर आम्हाला ऐकायला मिळालं त्याबद्दल धन्यवाद.